नमस्कार, मी अतिशय गायकवाड एजी मीडियामध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपल्यासोबत पुन्हा एकदा छोटम शेट आहे। तुम्हाला सर्वांना माहिती आहे की माझ्या चॅनलवर 4-5 दिवसापूर्वी आपण एक त्यांची मुलाखत घेतलेली होती आणि मुलाखतीचा हेतू तुम्हाला माहिती होता की 30 तारखेला जो सध्या आरक्षणाचा विषय आहे, बंजारा समाज असेल त्याच्यानंतर धनगर समाज असेल, तो एसटी समाजातून आम्हाला आरक्षण पाहिजे अशी त्यांची माग आहे आणि त्याच्या विरोधात छोटम शेट यांच्या नेतृत्वाखाली जो मोर्चा 30 तारखेला आपण जो पाहिला, एवढी चांगल्या पद्धतीने शेट तुम्हाला प्रतिसाद मिळाला। मला वाटतं महाराष्ट्रातील काही एसटी समाजाच्या नेत्यांनी सुद्धा दखल घेतली असेल की पहिल्यांदाच अशा पद्धतीने तुमच्या नेतृत्वाखाली आरक्षण बचावसाठी हा मोर्चा काढला आणि 4 ते 5 हजार पेक्षाही मला वाटतं जास्त तिथं लोक आलेली होती। तुम्ही आव्हान केलेलं होतं आपल्या चॅनलच्या माध्यमातून। तर शेट जेव्हा तुम्ही मोर्चा काढला, त्या मोर्चाच्या माध्यमातून आता मोर्चा काढला, तुम्ही निवेदन दिले, परंतु पुढील त्याची आता ह्या मोर्चाची भूमिका काय असणार आहे की मनोज जरांगे पाटील कुठे थांबले नाही आणि नंतर तुम्ही बघतात की ओबीसी मधून त्यांना दाखल द्यायला सुरुवातही केली। तसं तुम्ही आता जो मोर्चा काढून एकदा निवेदन दिलं, पण तुमचं पुढचं ह्याच्यानंतर प्रयोजन काय असेल? नक्कीच आपण ज्या 30 तारखेचा अनुसूचित जमातीच्या मार्फत जो मोर्चा काढण्यात आला होता, त्यामध्ये खूप माझे जाती बांधव नेते यांनी सर्वजण एकत्रित येऊन मग कोळी समाज असेल, आदिवासी कातकरी समाज असेल, ठाकूर समाज असेल, सगळे एकत्र आले आणि आम्ही कलेक्टर साहेबांना म्हणजे इथल्या स्थानिक प्रशासनाला आम्ही आमचं निवेदन दिलं। निवेदनाचं म्हणणं होतं की आम्हाला जे दिलेलं घटनेनुसार जे 7% आरक्षण दिलेलं आहे ते आमचं अबाधित राहावं, याच्यामध्ये मग धनगर समाज असेल किंवा बंजारा समाज असेल यांना समाविष्ट करून घेऊ नये, यासाठी आम्ही राज्य सरकार असेल किंवा केंद्र सरकार असेल, आमचं सर्व आदिवासी कोळी बांधव ठाकूर समाज एकत्रित रस्त्यावरती आलेला आपण सर्वांनीच पाहिलेला आहे। या साऱ्या गोष्टी करत असताना त्याच्यामध्ये नेमून दिलेले जे आमचे स्वयंसेवक असतील किंवा सगळे जात बांधव जे रस्त्यावरती आले होते, त्यांना मनापासून धन्यवाद देतो की आपण कोळी समाज म्हणून आज एक निवेदन दिलं किंवा आदिवासी किंवा ठाकूर कातकरी समाज आपण निवेदन दिलं, त्याबद्दल शासनाने त्याची दखल घ्यावी असं ते निवेदन होतं। त्यासाठी आम्ही शेट तुम्ही पाहिलं तर हे जो मोर्चा होता तो यशस्वी झाला। जर का हे आरक्षणाच्या बाबतीमध्ये सरकारने जर काही भूमिका अजूनपर्यंत स्पष्ट घेतली नाही, तर तुम्ही अशाच पद्धतीचा मोर्चा पाहिलं तर आपण जरांगेंनी मंत्रालयावर म्हणजे मुंबईमध्ये काढलेलं होतं, तसं तुमच्या लोकांमध्ये भविष्यात काही नियोजन आहे? नाही, पण ते समजा त्यांनी मराठे आंदोलक एकत्र अग्रेसिव्ह होऊन गेले 4-5 वर्ष स्वतःची भूमिका शासनासमोर मांडत आली आणि नाविलाजास्त त्यांनी धडक मोर्चा मुंबईत आणला। गणपतीसारखा सण होता आणि त्याच्यामध्ये त्यांनी ठरलेल्या तारखेनुसार सर्व मराठा समाज एकवटला होता आणि तो अगदी पुण्यापासून आपल्या पायी किंवा गाडी घोड्यांनी मुंबईत धडकला होता। असं म्हणजे कोणाला शासनाला त्रास द्यायचा आहे का वगैरे 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 नाही आहे, पण त्यांनी सांगितल्याप्रमाणे 2011 ते 2022-23 असेल किंवा आता हा 25वा वर्ष आहे 2025, ह्याच्यामध्ये शासनाने आजपर्यंत अधिकृत अशी जनगणना कोणाचीच केली नव्हती। पण ज्या वेळेला मराठा समाजाचे जरांगे साहेब असतील, त्यांनी ज्या वेळेला मोर्चा आणला आणि मग प्रत्येक ग्रामपंचायत निहाय महसूल विभाग असेल किंवा पोलीस डिस्ट्रिक्टचे जे अधीक्षक असतील, त्यांनी प्रत्येकाने तिथली दखल घेऊन प्रत्येक ग्रामपंचायतीने त्यांच्याकडे पूर्ण डाटाही आहे, कारण त्यांच्याकडे गावामध्ये असणारी लोकसंख्येची पूर्ण माहिती आहे त्यांच्याकडे। नाही माहिती अशातला भाग नाही, पण अजूनपर्यंत 2011 ते 2025 पर्यंत आमची कोणाची जनगणना केली नाही, अधिकृत नाही आहे। आता केली ज्या वेळेला मराठा समाजाचे जरांगे साहेब ज्यावेळेला रस्त्यावरती आले त्यांनी केले, पण ती अधिकृत आम्हाला कुठे दिसत नाही आहे। तसंच आमचा जो आदिवासी कातकरी जमात आहे, हे डोंगराच्या अगदी दुर्गम भागामध्ये राहणारा समाज आहे। त्याचबरोबर आमचा ठाकूर समाज आहे, अजून दरी खोऱ्यामध्ये एकदम डोंगराच्या वरच्या पट्ट्यावरती राहणार आहे, शिखरावरती राहणार आहे, आणि कोळी समाज आहे आज समुद्राच्या किनाऱ्यावरती राहणार आहे।
हे तिन्ही समाज आम्ही जे आम्हाला एस.टी. मधून आम्हाला ज्या वेळेला अनेक सुविधा मिळत आहेत, त्या सुविधांचा लाभ शासन आम्हाला देतोय, आम्ही घेतोयही. पण अजूनपर्यंत आमचे जे अनेक ह्या माझ्या विधानसभेमध्ये किंवा ह्या जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये 2 कोळी समाजाच्या मोठ्या म्हणजे कोपरोडी असेल किंवा नवगाव असेल यांनी मतदानावरती देखील बहिष्कार केला होता. अनेक वर्ष बहिष्कार करूनही आम्हाला जातीचे दाखले आजपर्यंत मिळत नाहीये. तर अनेक असंख्य प्रश्न आहेत. तर आता तर आम्ही जातीचे दाखले असतील किंवा आमच्या एस.टी. समाजाला जो आमच्या ज्या पोट जाती असतील त्यांना जो आम्हाला अधिकार मिळाला पाहिजे, जो घटनेमध्ये आहे तो त्यांनी अजूनपर्यंत काही दिलेला नाही आहे किंवा तो पूरक नाही आहे. आम्हाला दिलेला जो 7% आरक्षण आहे त्याच्यात आम्ही आमच्या जेवढ्या पोट जाती आहेत एस.टी. मध्ये येणाऱ्या आम्ही सॅटिस्फाय आहोत. आम्हाला काय असं फार अजून कोणाला तरी काढा आणि तो आम्हाला आरक्षण आमची लोकसंख्येनुसार आम्हाला वाढवून द्या आम्ही नाही मागत आहोत. फक्त आम्हाला आमचं म्हणणं असं आहे की आमच्यातनं 7% मधलं आरक्षण जो कोण ताटातलं ओढण्यासाठी पुढे येतोय किंवा मग धनगर समाज असेल किंवा बंजारा समाज असेल तर त्यांना देऊ नये हीच आमची प्रामुख्याने भूमिका आहे. आणि जातीचे दाखले व्हेरिफिकेशन हा नंतरचा आमचा भाग आहे, तो आम्ही बघून घेऊ. आम्हाला लागलं तर आम्ही जे एस.टीचे प्रमाणपत्र जे व्हेरीफायला जे निवड समिती आहे ठाण्याला तिथेही आम्ही मोठा मोर्चा घेऊन जाऊ. इथले ज्या तालुक्यामध्ये जेवढे पण तहसीलदार असतील प्रांत असतील मी जिल्ह्याच्या सर्वच तालुक्यातील आदिवासी कातकरी, आदिवासी कोळी कातकरी आणि आदिवासी ठाकूर कातकरी या समाजाला सांगेल किंवा इतर ज्या पोट जाते त्यांनी प्रत्येकाने एकत्रित येणं गरजेचं आहे. आणि तिथल्या तहसीलदार असेल किंवा प्रांत ऑफिस असेल त्यांना आपल्याला निवेदन देणं गरजेचं आहे. जी समिती आज इथे स्थापन करण्यात आली, ज्या 5,000 लोकांनी मोर्चा ज्या वेळेला एकत्रित येऊन कलेक्टर साहेबांना निवेदन केलं तर ते कुठंतरी आता आम्ही त्याच्यावरती तीव्रता घेऊ. कारण आम्हाला जे लाभ पूरक आहेत, मी समाज कल्याण विभागाचा 2 टाइमचा सभापती होतो. मला वाटलं की केंद्र सरकार राज्य सरकार आपल्याकडे त्या दृष्टीने बघतोय. 2012 ते 2022 पर्यंत मी जिल्हा परिषदेचं नेतृत्व बघितलं. तर त्याच्यामध्ये बघितलं तर मला वाटतं की ठीक आहे जे काही शासन देते त्याच्यामध्ये, पण ज्या वेळेला आमच्या आरक्षणामध्ये कोणतरी आमच्या ताटातलं उडायला बघतोय त्यावेळेला खऱ्या अर्थाने जाग झाली की सरकारलाही जागा करण्याची गरज आहे आणि इथल्या स्थानिक प्रशासनालाही जागा करण्याची गरज आहे. आज आम्ही येणाऱ्या परवाच्या 8 तारखेला म्हणजेच बुधवारी पुन्हा एकदा प्रत्येक तालुका निहाय 4 लोक एकत्रित येतोय. पुढची दिशा ही निश्चित करण्यासाठी आम्ही बुधवारी म्हणजे कुरुल येथील माळी समाजाच्या हॉलवरती आम्ही सगळे एकत्रित पुन्हा येणार आहोत आणि तिथे आमची पुन्हा दिशा होणार आहे. त्या मोर्चामध्ये जेवढे लोक जे सहभागी होते त्यांना मनापासून मी धन्यवाद देतो, त्यांना माझा नमस्कारही करतोय. आपण बहुसंख्येने जमला होता, पण ही बहुसंख्या अजून तीव्रतेच्या दिशेने जायला पाहिजे. म्हणून अजून ज्यांना जातीचा दाखला अजूनपर्यंत मिळालेला नाहीये त्यांच्यासाठी ही माझी आजची ही जी आपली मुलाखत आहे ती देतं. त्याच्यामध्ये सांगतो की जातीचे दाखले पहिली गोष्ट आहे, हे द्यायलाच पाहिजे ही भूमिका आहे. बाकी शासन जे लाभ देत आहे हे सगळ्या गोष्टी मान्य आहे आपल्याला. शासनाच्या दृष्टिकोनातून शासन शासनाच्या दरबारी काम करतोय, आम्ही कोणाला वेटीसी धरत नाही आहोत. पण आमचा मूलभूत हक्क आहे तो आम्हाला मिळत नाही. कितीतरी या दाखल्यांपासून लोक वंचित राहिलेले आहेत. जर आम्हाला एस.टी. जमातीमध्ये जर तुम्ही जर घेतलं तर मग आम्हाला लाभ का नाही मिळू नये. तर यासाठी तीव्रतेचा आंदोलन त्याच्या पुढची स्ट्रॅटेजी ठरवण्यासाठी बुधवारी सकाळी 11 ते 12 वाजेपर्यंत चर्चासत्र राहील आणि त्यानंतर आम्ही आमची पत्रकार परिषद घेऊन आमची पुढचा निर्णय शासनाला राज्य सरकार असेल किंवा केंद्र सरकार असेल भूमिका निश्चित करणार आहोत. पुन्हा एकदा इथला स्थानिक प्रशासन असेल ज्यांनी निवेदन आपले कलेक्टर साहेब जर त्याचं स्वीकारत असतील तर वस्तुस्थितीमध्ये जे काही गॅजेटचा
कोण जर उपयोग करून आम्हाला त्याच्यातून मिळावा म्हणून जर म्हणत असेल, ज्या ज्या राज्यांनी निर्णय घेतला असेल त्या त्या राज्यांनी तो निर्णय असेल, पण आमच्या राज्यांनी जो राज्य सरकारनी किंवा केंद्र सरकारने आपली कुठलीही भूमिका घेतली तर आमची मंत्रालयावरती आणि ज्या ज्या प्रशासकीय यंत्रणेत आम्हाला जो लाभ मिळतोय त्या त्या यंत्रणेवरती धडक मोर्चा काढण्याची येणाऱ्या बुधवारी म्हणजेच 8 तारखेला 11 वाजताना आम्ही एकत्रित येणार आहोत. धन्यवाद. तर खऱ्या अर्थाने छोटे राजकारणामध्ये तर सक्रिय असतातच, परंतु ज्या वेळेला समाजाच्या आरक्षणाचा विषय आलेला आहे त्यावेळेला एक अतिशय हुशार व्यक्तिमत्व म्हणून त्यांनी कशा पद्धतीने जो मोर्चा आयोजित केला आणि मोर्चाच्या नंतर तो मोर्चा फक्त तिथंच काढून थांबवला नाही तर लगेच 8 तारखेला आहे ते कुरुल येथे एक त्यांच्या आदिवासी बांधवांची त्यांच्या समाजाची 4 माणसं घेऊन त्याच्यावर चर्चा करणार की भविष्यामध्ये आपल्याला कसं जायला पाहिजे. कारण की आपण जर पाहिलं तर काही गॅजेटचे जो उल्लेख होतोय त्या गॅजेटनुसार प्रत्येक समाजाला आता भीती वाटायला लागलेली आहे आणि इतर राज्यांमध्ये सोडा पण ह्या राज्यांमध्ये आमच्या जर काय 7% आरक्षणामध्ये करून घुसत असेल तर आम्ही 100% त्याला विरोध करणार. आणि त्या दृष्टिकोनातून माझ्या दृष्टिकोनातून मी पहिल्यांदा जवळजवळ पुढे काय होईल ते जाणवतो, परंतु पहिल्यांदाच सांगतोय की एक आदिवासी समाजाचा नेता, एसटी समाजाचा नेता म्हणून महाराष्ट्रामध्ये निश्चितच येणाऱ्या कार्यक्रमामध्ये छोटम शेठ यांची दखल घेतली जाईल. कारण की तसं त्यांच्या पद्धतीचं त्यांचं काम आहे. तुम्ही जवळून त्यांना पाहिलेलं आहे की एक पक्षाच्या तिकीट नाही मिळालं तरी सुद्धा 33,000 लोक त्यांच्यासोबत राहिली. आज समाजाला गरज आहे आणि एसटी समाज मला वाटतंय एक एसटी समाजामध्ये एक नवीन नेता भविष्यामध्ये तुम्हाला दिसेल हे मी अगोदर सांगतो. आणि खरोखरच अशा पद्धतीने समाजासाठी कोणीतरी झटणारा एक नेता असायला पाहिजे. आणि छोटम शेठ हे समाजासाठी, आदिवासी समाजासाठी, ठाकूर समाजासाठी, कोळी समाजासाठी नेहमीच झटत असतात आणि त्यांनी सर्वांचे आभारही मानलेले आहेत. येणाऱ्या कार्यकालामध्ये त्यांनी जे आता नियोजन केलेलं आहे ते नियोजन पद्धतीने ते आपल्या समाजासाठी जाणार आहेत. राजकारण आणि समाजकारण हे एकच नाण्याच्या 2 बाजू आहेत, परंतु राजकारणापेक्षाही जास्त समाजकारण याच्यातून तुम्ही करताना दिसत आहात. अशा पद्धतीने मित्रांनो संपूर्ण एसटी समाजाचं त्यांना समर्थन आहे. येणाऱ्या कार्यकालामध्ये काय काय होईल त्याची प्रत्येक अपडेट आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण तुमच्यापर्यंत, जनतेपर्यंत, खास करून जे एसटी समाज जो आरक्षणाचा जो विषय आहे शेठ मांडतील आरक्षणाचे मला वाटतं ही दुसरी व्हिडिओ आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून करणं फार महत्त्वाची गरज आहे. कारण का प्रत्येकाच्या हातामध्ये मोबाईल आहेत. एसटी समाज सुद्धा आता भरपूर प्रमाणामध्ये सुधारलेला आहे. त्याच्यामुळे एक आपला नेता आपल्यासाठी भांडतोय, आपल्याला एकत्रित होणं गरजेची गोष्ट आहे. जसं आपण बघितलं जरांगे साहेबांनी बोलता बोलता मराठा समाज एकत्रित केला, तसा तुमचा समाज आहे तो दराखोरातून विखरलेला आहे. त्याच्यानंतर आपल्या समुद्र किनारे आहे. त्या सगळ्यांच्या मागण्यासाठी शेठ येणाऱ्या कार्यकालामध्ये प्रयत्न करताना दिसत आहेत. ही एक दूरदृष्टीचा विचार करणारा नेताच करू शकतो. मित्रांनो तुर्तास इथेच थांबतो. धन्यवाद.